नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। तर आता आपलं प्रसाद लावणार आहे, तर पाणी आणायला चाललोय मी। तुम्हाला आपला संपूर्ण ब्लॉग बघायचा आहे, अजून भरपूर वातावरण दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, आता आपण चाललोय पाणी आणायला। हे बघू शकता आपली कळशी, ही पाणी देवाला पाणी घालायची कळशी आहे। या कळशीमधून आपण पाणी घेऊन येणार आहे। आपणना लागते काही प्रसाद लावायचे, काहीतरी विषय आहे त्यांचा, तर हे आपण बघू थोडासा। चला तर मित्रांनो, आपण आपल्या चाललेलो आहे म्हसोबाच्या तळ्यावरती। म्हणजे तळ त्याचं 12ही महिने पाणी आटत नाही, आणि त्याचं नाव आहे म्हसोबाचं तळ। म्हसोबाच्या तळ्यावरती चाललंय आपण। हे बघा, ही आपली कळशी आहे पाण्याची, याच्यामध्ये मी पाणी घेऊन येणार आहे। आप्पांनी मला देवाला घालण्यासाठी पाणी आणायला लावले। माझ्या पायात चप्पल बी नाही, बघा चप्पल नाही, अनहोनीत चाललोय मी, अनहोनीत चाललेलो आहे। देवाला पाणी आणायचे, त्यामुळं काही चप्पल घालून पाणी कसं काय आणायचं, असा विषय आहे। आणि आपण आता हा पहा, तळ्यावर जाण्याचा रस्ता, इकडून तळ्यावरती जायचं, मस्तपैकी पाणी बिणी भरायचं, यायचंय। तुम्ही आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या इकडच्या वातावरणाचा व्हिडिओ शूट करून दाखवतोय। तुम्ही आपले व्हिडिओ पहा आता संपूर्ण मित्रांनो। फक्त एक दोघा तिघांचीच बकरी वाड्यावरती राहिली 4 महिन्याच्या जाग्यावर, नाही तर सर्वजण 4 महिन्याच्या जागा सोडून गेलेली आहेत। आणि तेही तुम्हाला बघायचं आहे। हे तर वाडा होता तेव्हा किती भरगतचं वातावरण वाटायचं, आणि आता किती सुनं वाटते। हाच आपला खरा मुद्दा आहे। तर त्या ठिकाणाची जागाही दाखवतो, जिथं बकरी होती, जाळी होती, सर्वत्र काय होतं, आणि ते आपण बघत होतो। पण आता ते काहीच राहिलेलं नाहीये, आणि खूप असं वेगळंच वातावरण वाटतंय मित्रांनो। खरं तर आपल्या देवळांमुळं तरी त्या जागेला खूप शोभा देतात आपली देवळं। ती खूप म्हणजे असं देवळामुळं खूप जागेला महत्त्व येतंय त्या। पहा, हे बघा मित्रांनो, हे आपलं म्हसोबाचं तळ पहा। ही जी भाबळ दिसती का, ही झेंडा, हो का, या ठिकाणी आपला म्हसोबा देव आहे बाबळीखाली। तर हे आता तळ्याचं ठिकाणाचं वातावरण खूप मस्त असते यार, खूप, हो का मित्रांनो। हे जे वरचं दिसतंय का, हे थोडंसं हे झाड, एक खूप उंच टेकाडावर भरगचं झाड, या ठिकाणाला कान्होबा म्हणतात। कान्होबा तिथं देव आहे काय, त्याला पहिल्यापासून पूर्वीपासून कान्होबा म्हणतात। त्याचा काही मला विषय अजून कळलेला नाहीये, पण आपल्या आप्पांकडून आपण त्याचा विषय नक्कीच जाणून घेणार आहे। बघूया आता, पहा पाण्याजवळ आपण पोचलेलो आहे, पाण्याच्या कठाडावरती पहा। इथं म्हसोबा, हे तळ 12ही महिने या तळ्याचं पाणी आटत नाही मित्रांनो। खूप महत्त्वपूर्ण, आमची सर्व इथं राहणारी बकरीवाली या तळ्याचं बकऱ्यांना पाणी पाजतात। म्हणजे हे तळ जर नसलं, कळशीने पाणी भरतोय आता मी। कळशीत पाणी भरलं, आता चला आपण लागू आपल्या वाटेला। चला आता जायचंय। बघा मित्रांनो, म्हसोबाचं तळ, आता हे पाणी भरलं, आपण पाणी भरलं कळशीत। आता जायचंय आप्पांकडे कळशी घेऊन, आप्पांना कळशी द्यायची, ही आप्पान ते प्रसाद लावणार आहेत, त्याही तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। चला तर मग आता चालत जायचे, तिकडेच चाललोय आता आप्पांकडेच। कळशी पाण्याने तिकडून चालतच आलो होतो, तिकडून चालत आलो, कळशी भरली, आता चाललो माघारी। 4 महिन्याची जागा खूप सुनी वाटते, काय करणार आता। बकऱ्यांना काय डोंगरात चारा राहिला नाही, आणि डोंगरात चारा नसल्या, बकऱ्यांचं भागत नसल्यावर कोणी बी जातच। मग आता सर्वत्र 4 महिन्याचं जागा सोडून गेलेली आहेत। आता जे ते आपल्या तिकडं ते तुम्हाला दाखवायचे, खरा मुद्दा तोच आहे आपला। 4 महिन्याचं जागा किती सुना वाटतोय, तेही तुम्हाला बघायचं आहे।
चाललोय आता माघारी बाबा. आता माघारी जायचं, आपणना कळशी द्यायची, मस्तपैकी मंदिरं बघायची, 4 महिन्याची जागा बघायची, मग होणार आपल्या व्हिडिओला एंड. तुम्ही आपलं ब्लॉग कंटिन्यू बघत जावा. काहीतरी करावं लागतं मित्रांनो. तुम्हाला आपल्या गावाकडचं वातावरण आवडते, भरपूर व्ह्यूज येतात, त्यामुळे खूप भारी वाटतं यार. पहा आपली मंदिराच्या ठिकाणी आलोय आता आपण. पहा मंदिरं किती छान. खरं तर मंदिरामुळं खूप शोभा आहे मित्रांनो या जागेला. मंदिरं नसती तर कोण विचारतो, कोण इथं राहतो. मंदिरामुळे खूपच. पहा ते कोमजाई माता मंदिराकडे जायचा रोड तिकडं त्या साईडला. हे आपले मंदिर. पाणी घेऊन आलोय आता. बघा आलो आपण आपल्या मंदिरावरती. आता आपण कळशी नेऊन द्यायची. बघा सराट भरपूर आहेत मित्रांनो. तसलं चिमी काट म्हणते त्याला, चिमी काट. भरपूर काट कुठे आहेत बघा. आलो आता पायऱ्यांवर. आप्पा दारा पाणी. हे आपले मंदिर. हे आप्पा चाललं आता देवाला पाणी घालायला. देवाची सेवा करते ते आप्पा. असं सकाळची देवाची आंघोळ आप्पा घालते ते. आप्पा असं चोळायला लागतंय त्याला. गोलाले निघतो ना त्याने. चाललं आप्पा पुढच्या देवाकडं. आप्पा हे कोणता देव आहे आप्पा? मोठ्याने सांगा मला, इकडं आल्यावर सांगा. कोणता देव आहे? बिरोबाचं मंदिर. पहा इथं खास मूळ बिरोबा. इथं नारळ फोडायची जागा. इथं बी बिरोबाचंच मंदिर. आप्पा पाणी घालते देवाला. हनुमान. हे भाग्यश्री. हे पहा नानाची मेंढरं इथं कातरली होती. या ठिकाणी नानाची मेंढरं कातरली आणि इथं ती लोकर जी असते ना बकऱ्यांची, ती लोकर इथं भरून ठेवली. या लोकर भरून ठेवले हो का. इकडून आता आपण चाललो आपली मराठीची जागा बघायला. 4 महिन्याची जागा. मित्रांनो इथं आपल्या भाऊचं बिराड होतं. याच ठिकाणी आपल्या भाऊचं बिराड होतं. ह्या ठिकाणी भाऊचं बिराड या ठिकाणी. इथं आमच्या भाऊंची मेंढरं होती बघा. ह्या ज्या मेंढी दिसतीत आहे या ठिकाणी पाल उभं केलं होतं पावसाळ्यात बकऱ्यांना. इथं असं पाल उभं केलं तर या ठिकाणी जागा बघितली आपण. आता आमची 4 महिन्याची जागा. हा व्हिडिओ शूट केलेला आहे मित्रांनो. तुम्हाला जर पाहायचं असेल पाठीमागं कसं काय वातावरण होतं तर आपले पाठीमागचा ब्लॉग 4 महिन्याची जागा असा ब्लॉग आहे, ते नक्की जाऊन बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. हे पहा या ठिकाणी आमची मराड होती.
तो का ती पुढं म्हणजे पाऊस काळाला पाण्याचा समजा लोड बीट आला तर कडनी पाणी निघून जावं म्हणून आईने किती मस्त बनवलं होतं बघा दगडांचं. हे आईने दगडांचं बनवलं होतं असं. हो का कडनी पाट काढलं होतं, याच्या कडनी पाणी निघून जायचं मस्तपैकी असं. हे आमची जागा. इथं आपले देवीचं मंदिर घटस्थापना तवा इथला ब्लॉक घेतलेला आहे. पाण्याचा पूर आला की कडनी साईडने पाणी निघून जावं म्हणून आईने दगडाचं मातीने लिपून खूप मस्त असं बिथाड घातलं होतं. इथं आतमध्ये आपलं पालबिल खूप ही होतं आणि ही आपली मेंढरं, या ठिकाणी आपली जाळी होती, तार होती, या ठिकाणी आपली मेंढरं होती. आमच्या नानांची वाघर. आमचं नाना इथं राहत होतं. नानांनी काय दगडाचं उभं केलं नव्हतं, त्यांनी नुसता पावऱ्या काढला होता. म्हणजे मित्रांनो कडनी जागा उकरली ना त्याला आमच्या भाषेत पावऱ्या म्हणतात. पावऱ्या काढला असं म्हणतात. या ठिकाणी नानाचं बिराड होतं, इथं त्यांची मेंढरं होती आणि पलीकडं आमची मेंढरं होती, आमचं बिराड होतं. तर मित्रांनो हेच ते ठिकाण आणि इथंच आपली बकरी होती. तर इथं बकरी असल्यामुळं खूप असं भरगच खूप भारी वाटायचं. आता बकरी गेल्यामुळं खरंच खूप सुनं वाटते. तुम्हालाही जर सुनंच वाटतंय असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. हा आपला 4 महिन्याच्या जागेत ना आता बघा भाऊचं त्यांचं खूपच मस्त पाल. मंदिरं तर बघा किती मस्त दिसतात यार, मंदिरं खूपच भारी दिसतात बघा. इथं भाऊचं मराड आणि पलीकडं मंदिर. असा पहिला मी ब्लॉग शूट करायला पाहिजे होता यार. बघा किती मस्त वाटते. तर मित्रांनो सकाळी 4 महिन्याच्या जागेवरती जाऊन आल्यानंतर आता सकाळी आपली मेंढरं सोडली. तर मित्रांनो सकाळी आपण 4 महिन्याचा जागा बघायला गेलो होतो आणि 4 महिन्याचा जागा बघून झाला. तिथलं सर्वत्र वातावरण, देवाला पाणी बिनी घातलं आपल्या तिथल्या आणि सकाळी बकरी सोडली. बकऱ्यांची जाळीमध्ये पिल्लं पकडली आणि नंतर बकऱ्यांना सोडलं. बकऱ्यांना सोडल्यानंतर आता तिथंच तळ्यामध्ये चारली आणि तळ्यामध्ये चारून आता अशी पाठीमागून आता पाण्यावरती चाललोय पाणी पाजायला. तर तुम्हाला ही व्हिडिओ दाखवतोय. आता पाण्यावरती जायचे. तर मित्रांनो हे बघा हा आहे आपला पाण्यावर जायचा रस्ता. ह्यांना 2-3 दिवस झालं संपूर्ण माहीत झालेलं आहे कुठून पाण्यावर जातात काय जातात. बराबर वळवले आपण की त्यांच्या मनाने ती चरत बराबर पाण्यावरती जाणार. आता आपल्याला आपली मेंढर पाण्यावरती चालले ते इकडला परिसर. तर मित्रांनो आता आलंय आपलं पाणी जवळ बघा. डाळा म्हणजे डोंगरात आलोय आपण. डोंगरामध्ये शक्यतो पाणी असतं, वरती माळांना काय पाणी नसतं आपल्या. आता आलोय आपण डोंगरात बघा. डोंगर संपूर्ण असा डोंगर आहे. या डोंगरात आता जायचं पाणी. थोडं खाली गेलं की पाणीचे मित्रांनो. बकऱ्यांना पिण्यासाठी बकऱ्यांना पाणी आहे बघा. अशी चालण्यात आता काय पळत सुटतील पाण्यावर. तिथं वरती थोडं पाणी आहे ना, तिथं पाणी पिण्यासाठी काय मेंढरं आपली पळत जातील आता. आलंय जवळ, आवलंय पाणी जवळ आलंय मित्रांनो. हा बोकड. हे तर बोकड बघा कसा उड्या आणते. ला पहा मित्रांनो पाण्याच्या ठिकाणी आलोय आपण. शेरडी गेले मोर पळत. ह्या म्हणजे नळीला थोडंसं पाणी आहे, खाली बंधाऱ्यात भरपूर पाणी आहे खालच्या साईडला. लागली पाणी प्यायला मेंढर आपली. पाणी प्यायला केली सुरुवात. इथं काय एवढं पाणी नाही मित्रांनो, खराब झाले. पाणी आटत आलं की तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये भरपूर शेवाळे असतं आणि शेवाळे असल्यामुळं त्या पाण्याचा वास येऊ लागतो आणि ज्या पाण्याचा वास येतो
त्या ठिकाणचं पाणी आपली मेंढरं काय पित नाहीत. मेंढरं तर काय पाणी पित नाही वास येणार. आता ह्यातलं पाणी आटलंय म्हणजे आणि शेवाळ काय ठिकाणी रापलं. शेवाळ रापल्यामुळं ही मेंढरं काय पाणी पित नाही. आता त्यांना इथंच नाही तर मित्रांनो अजून खाली बांधारा आहे. बांधाऱ्यात भरपूर पाणी आहे, त्या ठिकाणी घेऊन जायचंय. या ठिकाणी भरपूर मोठा ढग आहे मित्रांनो. या ठिकाणी चांगलं पिण्यायोग्य पाणी भरपूर मस्त. या ठिकाणी काही शेवाळ नाही. तर मित्रांनो तुम्हाला आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करत जा. आणि सबस्क्राईब तर नक्की करत जा, म्हणजे इथून पुढे आपल्या ब्लॉगवरती अपलोड होणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघता येतील.